ओम नमो भगवते वासुदेवाय। महत्त्वादी रूप ह्या सगळ्या देवता भगवंताची प्रार्थना करतायत, त्यांना विनवतायत। या प्रार्थनेच्या दरम्यान या सगळ्या देवता म्हणाल्या की जी पामर मंडळी आहे, पामर म्हणजे जे देहालाच आत्मा समजतात, ज्यांची देहात्मबुद्धी गेलेली नाहीत, अशी अज्ञ मंडळी, अशी पामर मंडळी, त्यांची सगळी इंद्रिय ही विषयांकडे तोंड करून चाललेली असतात। अशा विषयाभिमुख इंद्रिय राहिल्यामुळं त्यांचं मन सदैव बाहेरच भटकत राहतं। आणि अशा पामर लोकांना, ज्यांना आपल्या विलासपूर्ण अशा पदविन्यासातली शोभा विशेष रूपानं कळते, अशा भक्तांचं दर्शन घडत नाही। आणि अशा भक्तांपासून आणि दूर राहिल्यामुळं ते आपल्यापासूनही दूर राहतात। भगवंता आपल्या कथामृताचं रसपान केल्यामुळं, आत उचंबळणाऱ्या भक्तीमुळं ज्यांचं अंतःकरण शुद्ध झालंय, निर्मळ झालाय, असेच लोक आत्मज्ञान प्राप्त करतात। आणि वैराग्य हे त्यांच्या जीवनाचं सार असतं। आणि मग अशी मंडळी विनायासच आपल्या वैकुंठ धामाला प्राप्त होतात। दुसरी काही धीर वृत्तीची मंडळी आहेत की जी चित्तवृत्तीचा निरोप करून समाधीच्या योगानं आपल्या बलवती अशा मायेचा पराभव करून आपल्यामध्ये ते लीन होतात आणि आपल्या पदाला प्राप्त होतात। पण त्याच्यात त्यांना श्रम खूप होतात, तरी सुद्धा आपल्या सेवेच्या मार्गामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे कष्ट लागत नाही। आदिदेवा सृष्टी रचनेच्या इच्छेनच त्रिगुणमय अशा आमची आपण रचना केली। आणि म्हणून विभिन्न स्वभाववाले आम्ही असल्यामुळं आम्ही एकमेकात कधी मिसळत नाही, एकमेकांशी कधी संवाद करत नाही। आणि त्यामुळेच ह्या ब्रह्मांडाची रचना करण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत। कारण ते ब्रह्मांड आपल्या क्रीडेसाठी, आपल्या मनोविनोदनासाठी आपल्या ठिकाणी समर्पण करायचं आहे, पण ते आम्हाला करता येत नाहीये। आणि म्हणून जन्मरहित अशा भगवंता, ज्याच्यामुळं आम्ही ह्या ब्रह्मांडाची रचना करून सगळ्या प्रकारचे भोग वेळच्या वेळेला आपल्याला समर्पण करू शकू, आणि जिथे राहून आम्ही सुद्धा आमच्या योग्यतेप्रमाणे अन्न ग्रहण करू शकू, असा काहीतरी उपाय आपण आम्हाला सांगावा। त्याचप्रमाणे हे सगळे जीव सुद्धा सगळ्या प्रकारच्या विघ्न बाधांपासून लांब राहून आम्हाला आणि आपल्याला अशा दोघांना भोग समर्पण करत राहतील। आणि आपलं जे अन्न आहे तेही सेवन करत राहतील। अशा प्रकारचा काही उपाय आपण आम्हाला सांगावा। आपण निर्विकार आणि पुराण पुरुष आहात, एवढंच नव्हे तर अन्य जी वेगवेगळ्या प्रकारची कार्य आहेत, जे कार्यवर्ग आहेत, त्यांच्या सकट आम्हा सर्व देवतांचं आपण आदि कारण आहात। तेव्हा प्रथम आपणच अजन्मा असून सुद्धा सत्वादी गुण आणि जन्मादी कर्मांची कारण रूपा मायाशक्ती याच्यात चिदाभास रूपी वीर स्थापित केलेलं होतं। तेव्हा अशा भगवंता महतत्वादी रूप आम्ही देवगण ज्या कार्यासाठी
आपल्याकडनं उत्पन्न केले गेलेले आहोत. त्या संबंधात आम्ही काय करावं, कसं करावं हे आपण सांगावं. आपणच आमच्यावर अनुग्रह करणारे आहात आणि त्यामुळं ब्रह्मांडाची रचना करण्यासाठी आपण आम्हाला क्रियाशक्ती आणि तिच्या जोडीला ज्ञानशक्ती सुद्धा प्रदान करावी, अशी या सगळ्या देवतांनी भगवंताकडे प्रार्थना केली. आणि मैत्रेय ऋषी या विदुरांना सांगतायत, इति तासां स्वशक्तीनां सतीनां असमेत्यसः प्रसुप्त लोकतंत्राणां निशाम्य गतिमीश्वरः. सर्व शक्तिमान अशा भगवंतांना जेव्हा बघितलं, त्याच्या लक्षात आलं की आपसांमध्ये संवाद नसल्यामुळं, संघटित न झाल्यामुळं हे सगळे म्हणजे महत्त्वादी या सगळ्या शक्ती विश्वरचनेच्या कार्यामध्ये असमर्थ आहेत, अक्षम आहेत. तेव्हा मग त्यांनी कालशक्तीचा स्वीकार केला आणि एकाच वेळेला महत्त्व, अहंकार, पंचभूत, पंचतन्मात्रा आणि मन यासह 11 इंद्रिय अशा 23 तत्वांचा समुदाय त्याच्यात ते प्रविष्ट झाले. ह्या सगळ्या समुदायात प्रविष्ट झाल्यानंतर त्यांनी सगळ्या जीवांचं जे सुप्त असं अदृष्ट होतं ते जागा केलं. अदृष्ट याचा अर्थ ह्या जीवांची त्यांच्या अलीकडच्या जन्मातली जी जी काही अभुक्त कर्म आहेत, जी अभुक्त फळं आहेत, ती सगळी अदृष्ट आहेत. माणसाची जी जी काही कर्म होतात त्याची 2 प्रकारची फळं त्याला मिळतात, भोगावी लागतात. एक दृष्ट फळ आणि एक अदृष्ट फळ. दृष्ट फळ कदाचित लगेच मिळेल, कदाचित कालांतरानं मिळेल, पण अदृष्ट फळ मात्र लगेचच्या लगेच कधीच मिळत नाही. ते कालांतरानंच मिळतं आणि ते कधी मिळावं, ते फळ कधी परिपक्व व्हावं याच्यावर जीवाची सत्ता नसते, ती भगवंताची इच्छा असते. तेव्हा त्या दृष्टीने वेदव्यास इथे लिहित आहेत की ह्या सगळ्या समूहामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर जीवांचं जे सुप्त असं अदृष्ट होतं ते त्यांनी जागा केलं आणि परस्परांपासून भिन्न असलेल्या अशा या तत्वसमूहाला आपल्या क्रियाशक्तीच्या द्वारे परस्परांमध्ये मिसळून टाकलं. अशा प्रकारे जेव्हा भगवंतानं अदृष्टाला कार्योन्मुख केलं आणि त्या 23 तत्वांच्या समूहानं भगवंताच्या प्रेरणेनं आपल्या अंशांद्वारा आदिपुरुष अशा विराटाची निर्मिती केली. अर्थात जेव्हा भगवंतानी अंशरूप अशा आपल्या त्या शरीरामध्ये प्रवेश केला तेव्हा ही विश्वरचना करणारा महत्त्वादी जो समुदाय होता त्यांच्यात एकमेकांमध्ये सरमिसळ होऊन काही परिणाम प्राप्त झाला आणि ह्या तत्वांचा परिणाम म्हणजेच हा विराट पुरुष आहे की ज्याच्यामध्ये चराचर जगत विद्यमान आहे. मैत्रेयाने विदुरानं ह्यापुढे ती प्रक्रिया कशी झाली ते कसं सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.